या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी गावचे शेतकरी प्रभाकर पाटील यांचे मनगुळी आणि वांगी शिवारात 6.5 एकर जमीन आहे। या जमिनामध्ये खरबूज पीक केलं होतं आणि उर्वरित शेतामध्ये बूध हे पीक घेतलं असून अचानक पडलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे प्रभाकर पाटील यांचे 7 ते 7.5 लाखाचे खरबूज पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। नेमकं शेतकरी प्रभाकर पाटील काय म्हणाले ते पहा। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। मनगुळीचे शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या सध्या आपण शेतात आहोत। प्रभाकर पाटील यांची वांगी आणि मनगुळी शिवारात जवळपास 6 ते 6.5 एकर शेती आहे। 6 ते 6.5 एकरामध्ये त्यांनी 2.5 एकर हे खरबूज पीक या ठिकाणी घेतलेलं होतं, परंतु मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या मान्सून पूर्व पावसामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। खरबूज पिकासाठी त्याने जवळपास 1 ते 1.5 लाखाचा खर्च केला होता। त्यानंतर काही दिवसापूर्वी ते खरबूज विक्रीसाठी आलेले असताना अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे अक्षरशः खरबूज पिकाचं मातीमोल झालेलं आहे। जवळपास प्रभाकर पाटील यांचे 7 ते 7.5 लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। जेणेकरून लोकप्रधानच्या माध्यमातून प्रभाकर पाटील यांनी तहसील प्रशासनाकडे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून भरघोस अशी मदत देण्याची मागणी त्यांनी लोकप्रधानच्या माध्यमातून केलेली आहे। मी प्रभाकर दगडू पाटील, मुक्काम मनगुळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। माझी मनगुळी गावामध्ये 6.5 एकर जमीन असून त्यामध्ये मी 2.5 एकर खरबूज केलं होतं। पावसाबाळी माझे नुकसान झालेलं आहे। 5 ते 6 लाख रुपये खर्च झालेला आहे, 1.5 लाखापर्यंत असं खर्च झालेला आहे। आणि त्यामुळं मला काय असं मोबदला कुठला मिळाला नाही। तहसीलदारला फोन केला, फोन उचलले नाहीत। परत कृषी अधिकाऱ्याला फोन केल्यावर आमचा संप आहे, आम्हाला संपामध्ये काहीच करता येत नाही, तुम्हाला शेताकडे चक्कर मारता येत नाही, काही करता येत नाही म्हणून सांगितले। आणि माझे भरपूर नुकसान झाले पावसामुळे। एकही खरबूज मी ऐकलं नाही आणि एक बी खाल्लं सुद्धा नाही, एवढी नुकसान झाले। ह्याच्याबद्दल मला काहीतरी मोबदला मिळावा सरकारला म्हणून मी विनंती करत आहे। पण तलाठी बी आणि नवीन तलाठी बदली झाल्यामुळे आले नाहीत। कोतवालला फोन केला होता, हे आमच्याकडे नाही, कृषी विज्ञान केंद्राकडे आहे। त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी संपाय म्हणले, मग शेतकरी कुठं जायचं हे मी सांगतोय। तुमची मागणी काय आहे? मागणी माझी काय नाही, माझी कुठला तर मोबदला मिळाला, नुकसान भरपाई मिळावं नाही मला। पावसामुळे मला अवकाळी ह्याच्यामुळे नुकसान झाले, काय पावसाळा नाहीये, ह्याच्यामुळे आम्हाला काहीतरी मोबदला मिळावा। आम्ही एवढा मोठा खर्च केलाय, ह्याला जेव्हा रात्र दिवसाला बदले आम्ही। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगुळी। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।